नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 2 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मुख्यालयात बसवण्यात आला आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, युनेस्को. तर युनेस्को ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, या संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नुकताच बसवण्यात आलेला आहे. ओके, तर बघा याबद्दल माहिती पाहूयात आपण. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नुकताच युनेस्को मुख्यालय पॅरिस, फ्रान्स. बघा, युनेस्कोचे जे मुख्यालय आहे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी तो बसवण्यात आलेला आहे. ओके, तर बघा स्थळ आहे युनेस्को हेडक्वार्टर्स पॅरिसमधील. ओके, जे पॅरिसमधील युनेस्को हेडक्वार्टर्स आहेत तेथे हा पुतळा बसवण्यात आला आहे. ओके, तर बघा 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे संविधान दिन होते. त्यावेळेस म्हणजे त्या दिवशी ही घोषणा करण्यात आली होती. ओके, या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. तर बघा याचा उद्देश म्हणजे भारताच्या संविधान निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गौरव करणे हा आहे. ओके, तर बघा विशेष म्हणजे हा पुतळा युनेस्कोच्या गार्डन ऑफ पीस परिसरामध्ये स्थापित करण्यात आला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. कोणत्या शहराने त्यांचा शहर पक्षी निवडला आहे आणि असे करणारे राज्यातील पहिले शहर ठरले आहे? तर बघा याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, अमरावती. अमरावती या शहराने नुकतेच शहर पक्षी निवडलेला आहे. ओके, आणि असे करणारे महाराष्ट्रातील ते पहिलेच शहर ठरलेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा. बघा अमरावती म्हणजे महाराष्ट्रामधील अमरावती शहराने नुकताच त्यांच्या अधिकृत पक्षी बघा सिटी बर्ड म्हणून त्या पक्षाचं नाव आहे कोपरस्मिथ बार्बेट. ओके, तर कोपरस्मिथ बार्बेट म्हणजेच तांबट हा पक्षी निवडलेला आहे. ओके, तर बघा यामुळे अमरावती हे महाराष्ट्रातील पहिले महानगरपालिका शहर बनले आहे ज्याने अधिकृतपणे शहर पक्षी घोषित करण्याचा उपक्रम राबवलेला आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, भगवान श्रीरामांची सर्वात उंच मूर्ती नुकतीच कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच गोवा या राज्यामध्ये नुकतीच भगवान श्रीरामांची सर्वात उंच मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. ऑपरेशन सागरबंधू हे नुकतेच कोणत्या देशाने राबवले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, भारत. तर भारताने ऑपरेशन सागरबंधू हे नुकतेच राबवलेले आहे श्रीलंका या देशामध्ये. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा ऑपरेशन सागरबंधू हे नुकतेच श्रीलंकामध्ये राबवण्यात आले आहे. बघा हे ऑपरेशन इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही व नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांच्या माध्यमातून राबवली गेली आहे. तर भारताने हे ऑपरेशन राबवले होते श्रीलंका या देशामध्ये. ओके, तर बघा त्यांच्या माध्यमातून 53 टनाहून अधिक मदत साहित्य श्रीलंकाला पाठवण्यात आले आहे आणि दितवा चक्रीवादळानंतर जीवित अडकलेल्या पण संकटात असलेल्या व्यक्तींचे बचाव कार्य सुरू ठेवण्यात आले आहे. ओके, तर बघा दितवाई हे चक्रीवादळ आले होते, तर त्याच्यामुळेच जे लोक म्हणजे जीवित अडकले होते आणि त्यांच्या बचावासाठी हा जो बघा हे जे ऑपरेशन आहे ते चालवले गेले आहे. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 2 डिसेंबर रोजी आपण दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा करतो. ओके, तर बघा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस दरवर्षी आपण 2 डिसेंबर रोजी साजरा करतो. हा दिवस
1984मधील भोपाळ वायू दुर्घटनाग्रस्तांना श्रद्धांजली म्हणून आणि प्रदूषण नियंत्रणाबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वात जास्त शतक करणारे खेळाडूमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता खेळाडू आला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, विराट कोहली. विराट कोहली हा पहिल्या क्रमांकावर आले आहे की ज्याने एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वात जास्त शतक करणारे खेळाडूमध्ये पहिल्या क्रमांकावर तो आलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आता. इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजेच इंटरपोलचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए म्हणजेच लुकास फिलिप. ओके, तर लुकास फिलिप हे इंटरपोलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इंटरपोलची स्थापना झाली होती 1923 रोजी आणि याचे मुख्यालय आहे फ्रान्समधील लिओन या ठिकाणी. तर बघा, इंटरपोलचे उद्दिष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीविरुद्ध सहकार्य वाढवणे हे आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. कोणत्या देशातील वैज्ञानिकांना बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी कॅन्सरला डिकोड करण्यासाठी AI टूल ऑन्कोमार्क विकसित केले आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे भारत. ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे आपल्या भारतातील वैज्ञानिकांनी कॅन्सरला डिकोड करण्यासाठी AI टूल म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल ज्याचं नाव आहे ऑन्कोमार्क हे विकसित केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, ऑन्कोमार्क हा एक टूल आहे जो की कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित फ्रेमवर्क आहे. सध्या SN बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस आणि अशोका युनिव्हर्सिटी या दोन्ही भारतीय संशोधन संस्थांनी विकसित केले आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघा. भारताच्या पहिल्या मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडी मोहिमेचे नाव काय आहे? बघा याचं उत्तर असणार आहे समुद्रयान. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे समुद्रयान हे भारताच्या पहिल्या मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडी मोहिमेचे नाव आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अशाच पहिल्या घटना तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. नुकतेच अयोध्या येथील राम मंदिरामध्ये भगवा ध्वज कोणाद्वारे फडकवण्यात आला? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा ध्वज फडकवला आहे. ओके, तर बघा, अयोध्या येथील राम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.